युट्यूबला रोज नवनवीन व्हिडिओ अपलोड करून कंटाळून गेला आहात ना? तुम्ही कितीही व्हिडिओ टाकले तरी 100 ते 200 व्ह्यूजच्या वर व्ह्यूज येत नाही. हा प्रॉब्लेम फक्त तुझाच नाही, हा प्रॉब्लेम लाखो लोकांचा आहे. चूक तुझी नाही, चूक तुझ्या व्हिडिओ पब्लिक करायच्या टायमाची आहे. तुझा चॅनलच तुला सांगतोय की कोणत्या टायमावरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे. फरक बस एवढा आहे की हे तुला माहित नाही. घाबरू नकोस, मी सांगतो ते कर. मोबाईल घे, वाटी स्टुडिओ ओपन कर आणि त्यामध्ये तुझं चॅनल लॉग इन कर. त्यानंतर एनालिटिक्स वरती क्लिक कर. त्यानंतर ऑडियन्स वरती क्लिक कर. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन कर. या ठिकाणी तुझ्या चॅनलची सगळी टाइमलाईन येऊन जाईल. आता ही टाइमलाईन कसं समजून घ्यायचं हे मी तुला सांगतो. या ठिकाणी पाय, रात्री ते 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंतची या ठिकाणी टाइमलाईन दिलेली आहे. आता हे जे या ठिकाणी टाइमलाईन मध्ये जे कलर आहे, ज्या ठिकाणी टाइमलाईन मध्ये कलर कमी होतोय त्या ठिकाणी या ठिकाणी आपली जी पब्लिक आहे आपल्या व्हिडिओ मध्ये येत नाही. कोणत्या ह्याच्यात कमी होतोय? रात्रीच्या 12 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत आपली जी टाइमलाईन आहे ती एकदम कमी कलर मारते. 11 ते 12च्या दरम्यान टाइमलाईन खूप जास्त डार्क होते. म्हणजे दुपारी 11 ते 12 वाजता पब्लिक आपल्या चॅनलवरती जास्त येते. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान टाइमलाईन आणखी डार्क होते. याचा अर्थ असा आहे की संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान आणखी आपली ज्या चॅनलवरती जे ट्रॉफिक जास्त येतोय. सांगायचं म्हणजे तुमच्या चॅनलवरती जिथे ही रेषा खूप जास्त डार्क असेल त्या टायमाला तुम्हाला व्हिडिओ पब्लिक करायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पब्लिक करायचा नाही. तर या ठिकाणी टाइमलाईन मध्ये तुम्ही 12 वाजल्यापासून ते रात्रीच्या 10 वाजेच्या दरम्यान तुम्ही कोणतीही वेळ चॉईस करू शकता, पण तुमच्या चॅनलची ऑडियन्स चेक करूनच तुम्ही व्हिडिओ तुम्हाला पब्लिक करायचा आहे. बस एवढं काम केल्यानंतर युट्यूब स्वतः तुमच्या व्हिडिओला लोकांपर्यंत शेअर करेल आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता वाढून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करा.